घरोघरी बाप्पांचं आगमन आज होतंय. अभिनेते असतील, नेते असतील, या सगळ्यांकडून जल्लोषात बाप्पांचं स्वागत केलं जातं आणि पुण्यात दरवर्षीप्रमाणे परंपरेप्रमाणे अभिनेता सुबोध भावे याने देखील आपल्या लाडक्या बाप्पांचं आगमन केलेलं आहे. खरं तर भावे कुटुंबियांकडून दरवर्षी त्यांचं जे पुण्यातलं राहतं घर आहे तिथं सर्व कुटुंबीय एकत्रित येतात आणि वेगवेगळा देखावा साकारला जातो, जो समाज प्रबोधनाचा देखावा असतो किंवा काहीतरी संदेश. आणि जी मूर्ती आहे ती सुद्धा भावे कुटुंबियाकडून बनवली जाते. यंदाही एक अनोखा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि अभिनेता सुबोध भावे स्वतः आपल्यासोबत आहेत. दादा, स्वागत आहे तुझं. पहिल्यांदा तर तुला आणि परिवाराला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. तुम्हाला सगळ्यांना काय वेगळेपण आहे यावर्षी? ही आपण सगळ्यांनी ऐकलेली गोष्ट आहे बाप्पाची, की कार्तिक स्वामी आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा होते की पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याच्या निमित्ताने. आणि कार्तिक स्वामी खरोखर पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला जातात, पण गणपती बाप्पा मात्र स्वतःच्या आईवडिलांभोवतीच प्रदक्षिणा घालतात. आणि ते सांगतात की माझ्यासाठी माझं संपूर्ण विश्व, माझं जगच माझे आईवडील आहेत. मला असं वाटतं गोष्ट छोटीशी असली तरी संदेश खूप मोठा आहे. आजकाल आपण बघतो की अनेक ठिकाणी आपण वाचतो की वृद्ध आईवडिलांना घरातनं बाहेर हाकलून दिलं, त्यांना एकट्याला सोडलं. अशा काळामध्ये एक देवाची गोष्ट आहे की जी पृथ्वीचंच पूर्ण स्वरूपच स्वतःच्या आईवडिलांमध्ये बघते. त्यामुळे आपल्या आईवडिलांचा आपण सांभाळ करावा, त्यांचा आदर करावा, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांचा सन्मान करावा. मला असं वाटतं या छोट्याशा गोष्टीतनं खूप मोठी शिकवण बाप्पाची आपल्याला मिळाली. दादा, दरवर्षीने एक अनोखा देखावा साजरा केला जातो, कधी चंद्रयान तर कधी जो समाजाला संदेश देईल. यावर्षी अशीच आहे, तुझी काही मदत असते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुटुंबियाकडेच? नाही, मला असं वाटतं की हे सगळं आमचे मानस, मल्हार, कान्हा, मनीषा, मंजिरी त्या सगळ्यांनी मिळून केलं आहे. त्यामुळे त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी बनवण्यापासून त्यांनी सगळ्यांनी केल्या. आणि मला असं वाटतं की तेच जास्त महत्त्वाचं आहे की मुलांचा सहभाग त्याच्यात जास्त असला पाहिजे. आपण तर आपल्या लहानपणी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण आत्ताच्या काळात त्या मुलांना जर त्याच्यामध्ये रस वाटला, त्या मुलांना जर त्याच्यामध्ये गोडी वाटली, तर मला असं वाटतं त्या उत्सवाला अर्थ आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं जास्तीत जास्त याच्यात सहभाग व्हावा. मग ते जसं असेल रॉ स्वरूपात तसं असलं पाहिजे. दादा, खरंच भावी कुटुंबाची परंपरा आहे. आम्ही गेले अनेक वर्ष बघतो की तुम्ही सगळे कुटुंबीय एकत्रित येतात. या सणानिमित्त सगळ्यांचं एकत्रित येण्याचा हा संदेश देता येतो का तुम्हाला सगळ्यांना? नाही, नक्कीच. मला असं वाटतं कुठलाही सणसमारंभ माणसाने एकत्र यावं यासाठीच असतो. गणेशोत्सवाची सुरुवातच त्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात झाली की समाजाने एकत्र यावं, विचारांचं आदानप्रदान व्हावं. आणि या निमित्ताने कुटुंबीय एकत्र येतात, एकमेकांबरोबर त्या सणाचा आनंद लुटतात, देवाची भक्ती करतात. आणि त्याच्यातनं पुढचं वर्ष मला असं वाटतं गणपती प्रत्येकाकडे 1.5 दिवस असतो, कोणाकडे 5 दिवस असतो, कोणाकडे 7 दिवस असतो. पण तो जे काही दिवस असतो ते विलक्षण चैतन्य आपल्याला देऊन जातो पुढचं वर्षभर चांगलं करण्यासाठी. त्यामुळे जी काही आपल्याला 1.5 दिवसात आम्हाला त्याची सेवा करता येईल ती आम्ही करतो. दादा, एक शेवटचा प्रश्न, काय मागशील बाप्पांना, काय साकडं घालशील यंदा? मला असं वाटतं की त्याच्या मागण्याची काही गरज नाही. आपल्यापेक्षा फार बुद्धिमान येतो आणि न मागता त्यांनी खूप काही गोष्टी दिल्या. पण ती बुद्धीची देवता असल्यामुळे ती टिकून ठेवण्याची बुद्धी त्यांनी आम्हाला द्यावी एवढीच विनंती करेन. बुद्धीची देवता आहे आणि बुद्धी टिकून ठेवण्याची जी बुद्धी आहे ती आम्हाला द्यावी असं मागणं सुबोध दादाकडून केलं जाते. दरवर्षीप्रमाणे परंपरेनुसार आता बाप्पांची प्राणप्रतिष्ठा आणि आरती भावी कुटुंबियाकडून करण्यात आली आहे. अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.